हॅलो, नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर सध्याची देशाची परिस्थिती बघता फार वाईट वाटत आहे. एखाद्या व्यक्तीने राजीनामा द्यावा किंवा एखाद्या व्यक्तीने माफी मागावी हे या गोष्टीचं सोल्युशन नाही आहे. तर प्रामुख्याने ज्या भारताच्या 3 प्रमुख समस्या आहेत, शैक्षणिक व्यवस्था, सामाजिक न्याय व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था याच्यामध्ये खालीपासून तर वरपर्यंत संपूर्ण भ्रष्टाचार आहे. याचं प्रामुख्याने सोल्युशन म्हणजे पूर्ण सिस्टम आपल्याला क्लीन करावी लागेल. एक माझं वैयक्तिक उदाहरण देतो, की मी 2017, 18, 19 मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो. लास्टली मी आणि माझा मित्र नाशिकला आम्ही देवलाली कॅम्प म्हणून एक आमच्या कॅन्टोन्मेंट लायब्ररी असायची. तिथं आम्ही 8-8, 9-9 तास अभ्यास करायचो आणि मी स्पर्धा परीक्षांमध्ये लोको पायलट एक्झाम, फर्स्ट एक्झाम मी क्लिअर झालो. सेकंड एक्झाममध्ये मी -0.50 मार्क्सने माझा नंबर हुकला आणि माझ्या 3-4 वर्षाची जी मेहनत होती, त्यानंतर मी ते स्टॉप केली आणि त्या दिवसापासून मी आता 7-8 वर्षापासून कॉर्पोरेटमध्ये जॉब करत आहे. याचमुळे माझ्यासारख्या अनेक लोकांना पोटेन्शियल असल्यामुळे सुद्धा कमी श्रेणीत काम करावं लागत आहे. तर आता येणाऱ्या पिढीला यामध्ये बदलाव व्हावा, सिस्टम चेंज व्हावी हीच अपेक्षा व्यक्त करतो.